हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग माझी गणपती बाप्पापासूनच सुरुवात होते. सकाळी घरचे सगळे स्वयंपाक बनवला, नाश्ता जेवण वगैरे. मुलांना शाळेत सोडलं. आज मावशी आल्या होत्या कामाला, त्यामुळं माझं काम सोपं पडतं. नाहीतर धुणं भांडी आणि परत आणि शॉपचं म्हणलं की थोडंसं तरी लोड पडतो, थोडं म्हणता भरपूरच. त्यानंतर ही 11 वाजताची क्लिप आहे. क्लास सुरू झाला होता आणि मला लग्नाचे ब्लाऊज करायचे होते. अगदी अर्जंट ब्लाऊज आले होते, अर्जंट लग्न होतं त्यामुळं. तर एक त्यातला अरीवर्कचा होता आणि 3 ब्लाऊज सिंपल होते. मग अरीवर्कचा जो ब्लाऊज होता तो साखरपुड्याचा होता आणि दुसऱ्या दिवशी माझा बड्डे असल्यामुळं स्टुडंट म्हणली मी हा ब्लाऊज मॅडम मी तुम्हाला शिवणार आहे. त्यामुळं जो जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे म्हणजे ते शेजारी जे कापड दिसते ते तिनं शिवला होता आणि त्यांच्यावरती माझा खूप विश्वास आहे. त्या सांगितलेल्या माझं पूर्ण गोष्टी फॉलो करतात, त्यामुळं त्यांच्यावरती खूप विश्वास आहे की त्यांनी परफेक्ट शिवणार आणि ऑब्व्हियसली मी त्यांना परफेक्ट केलेलं आहे. तर एकावर एक 3 अस्तर ठेवून मी पहिलं कटिंग करून घेतलं. गळ्याचं मी काय कटिंग करून घेतलेलं नाही कारण डिझाईन वेगवेगळ्या होत्या. बाकीचं जे प्रिन्सचा आकार जो होता तो मी व्यवस्थित वाढवून वगैरे घेऊन सगळं कटिंग करून ठेवलं. मी ज्यावेळेस घरी जाते त्यावेळेस संध्याकाळी आरीवर्कचा ब्लाऊज घेते आणि दिवसभर क्लास करता करता जेवढं काही पॉसिबल होईल तेवढं स्टिच करते. तर त्या दिवशी मला जायला घरी अक्षरशः 9 वाजलेल्या, कारण मला 2 ब्लाऊज कंप्लीट करून बाकीचं जे काय आहे लेस वगैरे आणायचं होतं. ते बाजारातून मी लेस वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणल्या होत्या. थोडंसं मला म्हणजे कस्टमरचं असं होतं की पैसे कितीही गेले तर चालेल, पण अर्जंटमध्ये गडबड करून देऊ नका प्लीज, होता होईल तेवढं छान करून द्या. तर ही माझी सेकंड बॅच होती. सेकंड बॅचला मेहंदीची स्टुडंट आली होती, तर तिला असा डिझाईन्स वगैरे तिच्याकडनं करून घेत होते मी. की माझं असं मोटिवेशन असतं त्यांना की तुम्ही आधी हातानं ड्रॉईंग करा, म्हणजे ते जे डिझाईन आहे ते ड्रॉईंग करा, म्हणजे तुम्हाला मेहंदीवरती किंवा काय तुमचा मेंदूचा फोकस होईल डिझाईन करताना. तर ह्या अशा प्रकारे माझं दिवसभराचं शेड्यूल असते. तर रात्रीही मी एवढी डिझाईन केली होती. अजून मला खडे घालायचे होते आणि माझ्याकडे फक्त होता 1 दिवस आणि तो होता माझा वाढदिवसाचा. त्यातही मला पूर्ण हे काम करणं गरजेचं होतं, कारण हे लग्नाचे आणि साखरपुड्याचे होते. एकाच दिवशी सगळा कार्यक्रम असल्यामुळं मला अक्षरशः दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि आदल्या दिवशीच हे सगळं मला द्यायचं होतं. तर ह्याला खाली खडे वगैरे लावायचे होते आणि ब्लाऊज माझे काल 2 तयार झाले होते आणि आज मला 3 करायचे होते. तर बड्डे मी त्याच्यावरती फोकस देत नाही जास्ती करून. मला देवाला जायचं होतं, फक्त मी गणपतीला जाऊ शकले, बाकी कशालाही नाही. सो मला ते संध्याकाळी मला अक्षरशः 8 वाजले सगळे ब्लाऊज करायला आणि त्यातही वाढदिवस वगैरे होता, त्यामुळे मुलींनी मला सरप्राईज वगैरे दिला. त्यासाठी मी मुलींना खूप धन्यवाद म्हणते. त्यांचं सरप्राईज गिफ्ट मला खूप आवडलं. फर्स्ट टाईम हे कोणीतरी दिलं होतं. वाढदिवसाचा ब्लॉग नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. सो बाय, सबस्क्राईब प्लीज.